जळगाव शहराचा कारभार काही वर्ष प्रशासकांच्या अखत्यारीत होता. आता नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीनंतर राजकीय मंडळ स्थापन झाल्यावर पहिलीच महासभा सोमवारी पार पडली. या महासभेत आरोग्य विभागाच्या कारभारावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर नगरसेवक नितीन लड्ढा यांनी खाज्यामिया झोपडपट्टीच्या जागेच्या कारणावरून आयुक्तांना धारेवर धरले. महापौर पदाची निवड होण्याच्या एक दिवस आधीच करार करण्याची घाई का करण्यात आली, यामागे आयुक्तांचा आर्थिक स्वार्थ होता का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. की जळगाव शहरातील खाज्यामियाची जागा अत्यंत मोक्याची जागा आपल्याच प्रभागातील आहे. 2012ला एक कॉन्ट्रॅक्ट झाला होता. तो कॉन्ट्रॅक्ट काही कारणाने राज्य शासनाकडे तत्कालीन लोकप्रतिनिधी एकनाथरावजी खडसे यांनी त्यावेळेचे सदस्य अशोक नारायण यांच्या माध्यमातून 451 खाली राज्य शासनाकडे विखंडनाला पाठवला होता. राज्य शासनाकडे विखंडनाला पाठवल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर त्याच्यावरती निर्णय झाला. साधारणतः 2014 मध्ये त्याच्यावरती निर्णय झाला आणि 2014ला निर्णय झाल्यानंतर महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होणार नाही या अनुषंगाने प्रशासनाने योग्य तो विचार करावा. तत्कालीन आयुक्त संजयजी कापडणीस होते आणि संजय कापडणीस साहेबांनी तो प्रस्ताव या महासभेच्या पटलावरती ठेवला. विस्तृत टिप्पणीसह प्रस्ताव ठेवला. त्यांनी पूर्वीचा झालेला टेंडर मक्तेदारासोबत झालेला वाटाघाटी झालेला अंतिम निर्णय आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे काही दरवाढ सुचवली आणि साधारणतः 45 वर्षासाठी तो करारनामा करण्याच्या संदर्भातली भूमिका होती. 45 वर्षात साधारणतः 145 कोटी रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित होतं. 143 कोटी 25,83,638 रुपये महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित होतं आणि प्रीमियम पोटी 6,77,96,995 रुपये प्रीमियम पोटी त्या मक्तेदाराकडे मिळणे अपेक्षित होतं. अशा पद्धतीचा प्रशासनाने तो प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला. बऱ्याच वेळा त्याच्यावरती चर्चा झाली आणि चर्चेवरती महानगरपालिकेचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला त्याला सूचक म्हणून मीच होतो. ठराव क्रमांक 139 दिनांक 20/10/2014 आणि प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. तो करारनामा त्या विकासकांच्या सोबतचा तो रद्द करण्यात आला. आजचं तिथलं बाजार मूल्य हे कमीत कमी 150 ते 200 कोटी रुपयाच्या घरात आहे आणि 150-200 कोटी रुपयाच्या आर्थिक मालमत्तेचा विनियोग करण्याचा या प्रशासनाला अधिकार दिला कोणी? हा संपूर्ण कालावधी तुम्ही बघा तर हा संपूर्ण प्रशासकीय कालावधी आहे. ज्या मॅटरमध्ये 12 वर्ष निवड होऊ शकत नाही, परंतु त्याला 12 महिन्यामध्ये आणि त्याची क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगतो की या संपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार जरी महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर कायद्याने जरी प्रशासनाला आलेला असेल तरी प्रशासनाला नैतिक अधिकार नाही आहे धोरणात्मक निर्णय घेण्याचा. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त कुठेतरी आपला स्वार्थ जोपासण्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण खटाटोप घडलेला आहे. तुम्ही शांततेत नाही याचा संपूर्ण कृष्णीत जर कधी वाचाल तर ही क्रोनॉलॉजी बघितल्यानंतर एखादा शंभर वर्ग सुद्धा म्हणेल की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पावलं उचलली गेली आहे हे निश्चितपणे कोणाचा तरी आर्थिक हित साधण्याच्या दृष्टिकोनातून गेली आहे. एखादा आर्बिट्रेटर सुद्धा तातडीने इतक्या लोक कुठलीचं जे 12 वर्ष कुठली चालू शकते नाही 2 आर्बिट्रेटर यापूर्वी का तो मनाजोगं घडत होतं. आर्बिट्रेटरची निवडणूक का असते ती दोघांच्या संमतीने होत असते. मिया बीवीला तो काय करेगा काजी कशा पद्धतीची काय झाली आहे मी म्हणतो या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सखोल चौकशी होऊन जोपर्यंत या प्रस्तावावरती वेगळा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आयुक्त साहेब या विषयाच्या संदर्भातले कार्यदेश सुद्धा आपण करता कामा नये.
त्याच्याकडे सांगतो महत्वाचा मुद्दा लावलेला. आपण महापौर पदाची सुद्धा बाकी येतील 6-2ला, बरोबर आहे. 6-2ला आपण महापौर पदाची सूत्र हाती घेतली आणि हे संपूर्ण सर्वश्रुत होतं. याचा करार कोणत्या दिवशी रजिस्टर झाला? 5-2ला. म्हणजे आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी उद्या महापौर चार्ज घेतील, कामकाज सांभाळतील, महापालिकेत काय चाललेलं आहे याच्या संदर्भातली माहिती घेतील, पण तो सुद्धा कामपत्ता महापौरांना लागता कामा नये. 5 तारखेला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत करारनामा रजिस्टर केला. इतकी कोणती काही होती? 8 दिवसानंतर झाला असता. इथे तर पुढच्या संदर्भात हे झालं असतं. धोरणात्मक निर्णय प्रशासनाने भूमिका घ्यायला पाहिजे की आम्ही हे सगळं काही चालवलेलं आहे प्रोसिडिंग आठवलेलं, परंतु याचा अंतिम धोरणात्मक निर्णय 8 दिवसानंतर सत्ता परिवर्तन होईल, सत्ता येईल, पदाधिकारी पदभार स्वीकारतील, त्यानंतर जी काही महासभा होईल त्या महासभेमध्ये धोरणात्मक निर्णय होणं अपेक्षित होतं. एखादे पदावर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सत्सद विवेकबुद्धीचा जर कधी वापर केला असता तर कुठल्याही अधिकाऱ्याने अशा पद्धतीचं धाडस केलं नसतं, कोणी केलं नसतं. परंतु निव्वळ हा कोणाचा तरी स्वार्थ जोपासण्यासाठी 200 कोटी रुपयाची मालमत्ता कोणाच्या तरी घशात टाकण्यासाठी केलेला हा सगळ्यात खरा हा असा माझा गंभीर आरोप आहे. महापौर महोदय, अध्यक्ष महोदय, महापौर महोदय, एक मिनिट. ऍक्च्युअली याच्या संदर्भात नितीन बोलणे म्हणलं ते खरंच कमिशनर साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांना डिटेल माहिती आहे. 2008 असेल, त्याच्यानंतर काही वेळात असेल, हे सर्व अभ्यास हा आयुक्त महोदयांचा असला पाहिजे. याचं उत्तर आयुक्त महोदयांनीच दिलं पाहिजे आणि तेव्हा ते जर अपूर्ण पडत असतील याचा अर्थ असा होतो ज्यावेळेस त्यांच्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही त्यावेळेस खालील अधिकाऱ्याकडनं दिलं जातं. असं मी स्थायी समिती सभापती असताना सोनवणे साहेब असतील किंवा महापौर असताना त्यावेळेस कुलकर्णी साहेब असतील त्यावेळेचा अनुभव पाहता आपण नक्कीच या जे नितीन भाऊंनी विषय मांडलेला आहे हा जळगावच्या हिताचा विषय आहे. नगरसेवक नितीन बर्डे यांनी कचरा वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला. महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच अधिकारी व नगरसेवक उपस्थित असताना त्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. बीव्हीजी कंपनीला कचरा वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा वापर नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप बर्डे यांनी केला. आरटीओ नोंदीनुसार संबंधित ट्रॅक्टरची वहन क्षमता केवळ 1.5 टन असताना प्रत्यक्षात 4 ते 5 टन कचरा वाहतूक केला जात असल्याची त्यांनी नमूद केलं. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे मोठा भ्रष्टाचार दडलेला आहे. दरम्यान महिन्याला सुमारे 45 लाख रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे, असे बर्डे यांनी स्पष्ट केले. लवकरच या संदर्भातील ठोस पुरावे सादर करण्यात येणार असून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. साहेब, हे 2 महिन्याचं रेकॉर्ड माझ्यापाशी वजनाचे सर्व रेकॉर्ड 2 महिन्याचे, कारण की आम्ही नगरसेवक झाले तेव्हापासूनच घेतलेले आहे. त्याच्या आधीचे तर काही घेतले नाही. ट्रॅक्टर मध्ये या काही ट्रॅक्टर मध्ये 3.5, 4.5 आणि काही ट्रॅक्टर मध्ये 4.5 टन कचरा आहे. मला एक उत्तर द्या फक्त. आरटीओची पासिंग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची 1.5 टनापासून तर 3 टनापर्यंत आहे. तुमचा कचरा 4.5 टन कसा काय येतोय? मी तुम्हाला सांगतो, माझ्या काव्य रत्नावली पासून महाबळ पर्यंत मी काय टरबूजवाल्यांना पूर्ण शीट लावून टरबूज भरून आणायला लावले. त्यांना पैसे दिले, तुमच्या टरबूजचं वजन करून या. 3 टनच्या वरती आले नाही साहेब. त्याच्या मागच्या महिन्यामधला दंड आहे 6,41,30 आणि आता खऱ्या अर्थानं विषयावर म्हणजे यंत्रणा जी आहे कचरा वाहून देण्याची त्याच्यामध्ये कमतरता. पाटील साहेब, हे 2 महिन्याचे रेकॉर्ड तुम्ही बिल पाठवलेले, हे 2 महिन्याचे रेकॉर्ड तुमचेच आहे, माझे नाही. याच्यावर ट्रॅक्टर नंबर सहित आहे. ऐका, ते पण काउंट केले मी.
हे पहा 75 म्हणजे तुमचं ट्रॅक्टर आलं. बिलकुल आलं. मला तेवढं समजतं आणि तिच्यात कोणचं कॉम्प्युटर आहे कोणचं काय ते समजतं मला. 4.5 ते 4.5 टन कचरा काय भाव होतोय तुमचा 1400 रुपयाने. ते बरोबर होते, तुम्ही बघा. नीट हे घ्या तुम्ही बघा. हे घ्या माल समजत नसेल तर तुम्ही बघा. हे पिवळं मार्क केलेलं आहे बघा मॅडम. काय भाव होतोय तो 5,500 ते 6,000 किलो. काय ट्रॅक्टर भेटले आपल्याला. तुम्ही आमचा पैसा नागरिकांचा पैसा स्वच्छतेच्या कर मधून घेताय. 1400 रुपये टन कचरा विकून राहिले. तिच्यात कोणाची मांडवली आहे. मी सिद्ध करून देईन. एक अधिकारी जे एमआयडीसीतले ट्रॅक्टर आहे एमआयडीसीतले 100 टन कचरा आणताय तुम्ही कोणचा कचरा भरता ते मी सिद्ध करून देईन. मॅडम बरोबर आहे का. ट्रॅक्टर त्यांचे 4.5 करायचे. नाही आणि साहेब त्याच्यावर उदय पाटील साहेब पत्र सोडलं प्राप्त झाले आपल्याला. एमआयडीसी मध्ये आमचं सदर कचरा एक मिनिट. ट्रॅक्टरचं पासिंग 1.5 ते 3 टनाचं आहे फक्त आरटीओ मधून. त्याच्यावर वजन काय आलं तुमच्यावर गुन्हा का करण्यात येऊ नये माझ्याकडून. मी आरटीओत जाऊ का. एक तर तुमचं 3 महिन्याची एसीबी तिथं जमा होतं तुम्ही सोडवू शकले नाही एक पण अधिकारी. आणि तुमच्या आरटीओचे तुमच्या जागेचे आरटीओचे दुनियाभरचे तिथं बसताय. 3 महिने एकही अधिकारी गेला नाही आरटीओ ऑफिसला जेसीबी सोडायला. तुम्ही माहिती 45,000 रुपयासाठी 3 महिन्यापासून आपले गाडी असते एखाद्या अधिकाऱ्यांची तर दुसऱ्या दिवशी आणली असते. फक्त 45,000 रुपयासाठी आपला 3 महिन्यांपासून साहेब तिथे जमा होतो. फक्त 45,000 रुपयासाठी म्हणजे महापालिकेकडे 25,000 रुपये नाही आहेत का. दरम्यान नगरसेवक अरविंद देशमुख यांनीही बर्डे यांच्या आरोपांना समर्थन देत हा मुद्दा महासभेत ठामपणे मांडला. जो मुद्दा उपस्थित केला. सुमारे पण एका दिवसाला 100 टन माती हे लोक उचलतात. 1400 रुपयाप्रमाणे 1,40,000 एका दिवशी होतात. सुमारे 45 लाख रुपये नेले होतात. ते काय करायचं तरी करा पण या प्रकारचा अपहार करून सर्वसामान्य लोकांचे जे पैसे त्या पैशाचा अपहार होतं. त्यामुळे अपहार त्याच्यावर तुम्ही पुढाकार करायचं तुम्ही या ठिकाणी तसं नंतर बाकीचं काय तुम्हाला. आणि BVG कंपनी नामवंत कंपनी आहे भारतातली. जवळपास 80,000 प्लस लोक आमच्याकडे काम करतात आणि घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रदीर्घ अनुभव कंपनीकडे आहे. आमच्याकडनं आम्ही काम केल्यामुळे आम्ही खूप भाग्यवान समजतो की आम्हाला जळगाव शहरामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तुम्हाला येत्या काळामध्ये नक्कीच आहे त्या जे काम आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा आणि कंपनीच्या नावाला साजेसं काम केलं जाईल जेणेकरून जळगाव महानगरपालिकेची प्रतिमा देशामध्ये भारी. BVG प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत स्वच्छतेचा ठेका देण्यात आलेला आहे आणि आज हे गणपती उत्सव सुरू आहेत. या उत्सवामध्ये आणि 1 सप्टेंबरपासून 5 वर्षाकरता हा आपण ठेका देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामार्फत आज योग्य पद्धतीनं काम सुरळीत होईल आणि शहराची चांगल्या पद्धतीनं स्वच्छता राहो अशी मी एक गणेश चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सुद्धा खूप खूप कामाच्या शुभेच्छा देतो. त्यांनी चांगल्या पद्धतीनं शहराची यापुढे स्वच्छता करावी आणि त्याचं आज उद्घाटन होत आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होणार का. ही केवळ BVG कंपनीवर दंडात्मक कारवाई करून हा विषय दडपला जाणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सर्व घडामोडींमुळे आता प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे. या दरम्यान प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वार्डाची समस्या मांडली. अनिल अडकमोल यांनी आपल्या वार्डाची समस्या मांडली. हे सप्ताहनगरचं चित्र आहे. पाटील साहेब उदय पाटील साहेब हे सप्ताहनगरचं उदाहरण चित्र म्हणून ही वस्ती मॅडम 1982 साली आमच्या परिवाराने अडकमोल परिवाराने ही वस्ती बसवली आणि त्या संडासी सुद्धा इतक्या घाण झालेल्या आहेत की त्या ठिकाणी स्वच्छता सुद्धा येत नाही. मी बरेचदा पाटील साहेब मी आपल्याला प्रश्न करतोय आपल्या उपमहापौर साहेबांच्या माध्यमातून की या ठिकाणी जे लोक राहतात जे काही टाटा बिर्ला अंबानी शिंगानिया हे लोक राहत नाही. या ठिकाणी दलित वस्ती ही वाढ आहे आणि शासन यावर कोटी रुपये खर्च करते परंतु आज ही या वस्तीची दैनंदिन अवस्था या ठिकाणी झालेली आहे.
तर हे सत्र मॅडम, हे जे महासभेत सत्र मॅडम आठवडाभर चाललं पाहिजे. ठीक आहे, कोणी येणार नाही, कोणी येईल, सर्वांच्या गेले असंख्य प्रश्न मॅडम हे टेलिफॉन झालं पाहिजे. हे आपण काय करतो, आपला प्रतिनिधी इथे हाऊसवाईफ मोबाईल बघतो का फक्त बसतो, हे सुद्धा सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे. तर माझी तुम्हाला विनंती मॅडम की आपण एक सत्र दिवसभरातून शून्य काल असेल, प्रश्न काल असेल, उत्तर काल असेल, तर याचं एक सत्र भाऊ म्हणून आपण लावावं आणि आपलं काम हे सर्व जळगाव शहरकरांना अवगत व्हावं अशी मी आपल्या या ठिकाणी आयुक्त साहेब आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.